आजची प्रेस कॉन्फरन्समध्ये महत्त्वाचा मुद्दा असा होता की परवा जयपूरमध्ये काल अ, पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी प्रचार सभा झाली त्याच्यात त्यांनी 2006मध्ये राष्ट्रीय विकास मंडळाच्या मिटिंगमध्ये पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग काय म्हणाले होते याचा अत्यंत चुकीचा आणि असत्य अशा प्रकारचा उल्लेख केला. मनमोहन सिंग असं म्हणाले होते की या देशातील सगळे गरीब जे आहेत, वंचित घटक जे आहेत, म्हणजे शेड्यूल कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब आहेत, महिला आहेत, OBC आहेत, मुले आहेत, या सगळ्यांना विकासाचे फायदे मिळाले पाहिजे. शिक्षण, आरोग्य, पिण्याचं पाणी यांची सोय व्हायला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण व्हायला पाहिजे आणि विशेषतः अल्पसंख्याक ज्या आहेत, विशेष करून मुस्लिम, त्यांच्या विकासासाठी सुद्धा खास प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि ते पुढे असं म्हणाले, यांच्यासाठी या देशातील जास्तीत जास्त रिसोर्सेस खर्च केले पाहिजेत. त्याचा उल्लेख करताना नरेंद्र मोदी असं म्हणाले की त्यांच्या विकासासाठी याचा अर्थ या देशातल्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा असेल. डॉक्टर मनमोहन सिंग यांना दुरान्वयेसुद्धा असं म्हणायचं नव्हतं. आता त्याच्यामध्ये मी इंग्लिश याच्यामध्ये मी जात नाही, पण त्यांचं असं म्हणणं होतं, दे विल हॅव द फर्स्ट क्लेम ऑन द रिसोर्सेस. म्हणजे सगळे शेती आहेत, उद्योग आहेत, छोटे उद्योग आहेत, दलित आहेत, महिला आहेत, या सर्वांची प्रायोरिटी असेल असं त्याला म्हणायचं होतं. मनमोहन सिंगसारखे एवढे मोठे विद्वान, मॅच्युअरग्रस्त अशा प्रकारे स्टेटमेंट करतील आणि पुढे सबंध भाषणामध्ये त्यांनी आर्थिक विकासाचे फायदे जास्तीत जास्त गरिबांपर्यंत कसे पोचले पाहिजेत. त्या मिटिंगला मी हजर होतो. आय वॉज मेंबर ऑफ प्लॅनिंग कमिशन. त्या मिटिंगमध्ये सगळे मुख्यमंत्री होते. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री गुजरातचे त्यामध्ये होते. सगळ्या मुख्यमंत्र्यांना ती भूमिका मान्य केलेली होती. आता 2006 म्हणजे 18 वर्षानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याची आठवण मोदींनी करून देणं आणि समाजाची दिशाभूल करणं आणि मनमोहन सिंगांच्या भाषणाचा किंवा त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करणं, ही भूमिका पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून शोभादायक आहे असं मला वाटत नाही. कारण ह्या भूमिका म्हणजे त्यांच्या भूमिकेचा पूर्णपणे विपर्यास करण्यासारखं आहे. याचं एक कारण असं आहे की ते आता अधिक त्यांचं एकंदर फ्रस्ट्रेशन जे आहे, एकंदर निराशा जी आहे, त्याच्यातून ते धार्मिक ध्रुवीकरण अधिकाधिक करत जातील. उदाहरणार्थ भारतीय राज्यघटना, आता ते 3 वेळा असं म्हणत आहेत की आम्ही राज्यघटना बदलणार नाही. राज्यघटना बदलण्याचा त्यांचा उद्देश हा पहिल्यापासूनचाच आहे. वाजपेयी सरकार असताना त्यांनी जस्टिस व्यंकटाचलय्या यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करून घटनेचा रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर विवेक डेब्रॉयने सांगितलं, त्यांच्या इकॉनॉमिक ॲडव्हायझरी काउन्सिलचे चेअरमन, की घटना ही आता कालबाह्य झालेली आहे. अनंतकुमार हेगडे असं परवा म्हणाले, कर्नाटकाचे खासदार, की आम्हाला 400 जागा का पाहिजेत, तर आम्हाला या देशाची घटना बदलायची आहे. आणि म्हणून मोदीजी आता परत म्हणत आहेत, 3 वेळा म्हणाले इकडे, की आम्हाला या देशाची घटना बदलायची नाही आणि खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरी घटना बदलू शकणार नाही. आता बाबासाहेबांनी पुन्हा येणं आणि घटना बदलणं हे अत्यंत हास्यास्पद विधान आहे. म्हणजे एखादा कुठल्या तरी सामान्य कार्यकर्त्याने BJPच्या असं म्हणालं तुम्ही समजू शकतो. प्राईम मिनिस्टरपदी बसलेल्या माणसाने असं म्हणणं की बाबासाहेब आंबेडकर पुन्हा आले तरी घटना बाबासाहेब पुणे येण्याची सुत्रांतिकडे शक्यता नाही बघत. त्यांचं महापरिनिर्वाण 1956मध्ये झालेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मोदी पुन्हा एकदा हे धार्मिक ध्रुवीकरण करून देशामध्ये धार्मिक द्वेष वाढवून त्याच्या अनुषंगाने निवडणुकीचे वातावरण स्वतःला अनुकूल करण्याचा प्रयत्न करतील आणि ते जास्तीत जास्त वेगाने करतील. परंतु त्याच्यामध्ये त्यांना यश मिळेल असं मला वाटत नाही. याचं कारण लोकांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि तो असंतोष उद्या मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केला जाईल. नाही, काँग्रेस कोणत्याही परिस्थितीमध्ये, जोपर्यंत काँग्रेस पक्ष आहे, आणि नुसता काँग्रेस पक्षच नाही, जोपर्यंत या देशामध्ये राज्यघटनेवर, लोकशाहीवर, संविधानावर विश्वास ठेवणारे पक्ष आणि भारतीय जनता, भारताची राज्यघटना ही कोणी लोकांना दिलेली नाही, दुसऱ्या देशानं आपल्याला दिलेली नाही आहे.
भारतीय राज्यघटना ही आम्ही भारताचे सार्वभौम लोक ही घटना निर्माण करून स्वतः प्रति अर्पण करीत आहोत. त्यामुळे भाजपने किती जरी प्रयत्न जरी केला तरी भाजपला ही घटना बदलणं शक्य नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.